नमस्कार मित्रांनो, विपणन हंगाम 2024 आणि 25साठी खरीप पिकासाठी किमान हमी भावात म्हणजे MSP वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि आपण या ठिकाणी खाली पाहू शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज विपणन हंगाम 2024-25साठी सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठीच्या किमान हमीभावात म्हणजे MSPत किमान आधारभूत किमतीत वाढ करायला आज मंजुरी दिलेली आहे. आणि उत्पादकांच्या त्यांच्या उत्पन्नासाठी योग्य किंमत मिळावी म्हणजे शेतकऱ्याला शेतीमालास योग्य किंमत मिळावी यासाठी खरीप पिकाच्या MSPमध्ये वाढ केली गेलेली आहे. आणि मागील वर्षाच्या तुलनेत कारळे रुपये 983 प्रति क्विंटल, त्यानंतर तीळ रुपये 632 रुपये प्रति क्विंटल आणि तूर हरहर रुपये 550 प्रति क्विंटल अशी तेलबिया आणि कडधान्यांसाठी MSPमध्ये सर्वाधिक वाढीची शिफारस करण्यात आलेली आहे. आता मिनिमम सफर्ड प्राइस फॉर ऑल खरीप क्रॉप फॉर मार्केटिंग सीझन 2024 आणि 25साठी या ठिकाणी रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आणि पेंडी म्हणजे धान्यासाठी जे कॉमन आहे त्यासाठी 2300 रुपये या ठिकाणी MSP किंमत देण्यात आलेली आहे आणि 117 रुपये त्याच्यात वाढ करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे धान्यासाठी जे ग्रेड A मध्ये येतं त्याच्यात 117 रुपये वाढ करण्यात आलेली आहे आणि 2320 रुपये या ठिकाणी MSP प्राइस ही ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण ज्वारीसाठी या ठिकाणी पाहू शकतो, जी हायब्रिड ज्वारी आहे त्याच्यात 191 रुपये वाढ करण्यात आलेली आहे आणि 3371 रुपये प्रति क्विंटल जी हायब्रिड ज्वारी आहे त्यासाठी ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर जी मलतानी ज्वारी आहे त्याच्यासाठी MSP ही 196 रुपयांनी वाढ होऊन आता 3421 रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण खाली पाहू शकतो जे कडधान्य आहे बाजरा, याच्यात MSPची वाढ 125 रुपयांनी करण्यात आलेली आहे आणि जी 2024 आणि 25साठी MSP प्राइस आहे बाजरासाठी ती 2625 रुपये ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण रागीसाठी या ठिकाणी पाहू शकतो तब्बल 444 रुपये या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे आणि MSP 2024 आणि 25साठी रागी या पिकासाठी 4290 रुपये ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर आपण मेज म्हणजे जो काही मका आहे त्याच्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकतो मकासाठी MSP प्राइस ही 2225 रुपये ठेवण्यात आलेले आहे. आणि खाली आपण जे काही डाळ आहे त्या डाळींसाठी सुद्धा या ठिकाणी MSP प्राइस ही तब्बल 550 रुपयांनी वाढ होऊन जी काही तूर आहे हरहर त्याच्यासाठी 7550 रुपये MSP प्राइस आहे. त्यानंतर मूगसाठी या ठिकाणी 124 रुपयांनी वाढ होऊन 8682 रुपये MSP प्राइस ही ठेवण्यात आलेली आहे. तर या प्रमाणे जी काही MSP आहे ती या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे आणि जी काही मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये हे मंजूर करण्यात आलेले आहे. तर या मंत्रिमंडळाचे जो काही निर्णय घेण्यात आलेले आहे याची जी काही PDF आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा भेटून जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.